एग्जीबिशन किया जा रहा है बच्चों की तरफ से, तो क्या इसमें क्या क्या मालूमात दी जा रही है और इसके बारे में बताइए आप। मराठी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आपण आयोजित केलेलं आहे। घरगतच्या अशा प्रत्येक शाळेने आपल्या इथं सहभाग नोंदवलेला आहे। या प्रदर्शनासाठी तालुकास्तरीय प्रदर्शनासाठी अनेक शाळांनी सहभाग घेतला आहे, उत्साहात होते आहे। अनेक शाळांचं अभिनंदन आणि शुभेच्छा। या प्रदर्शनासाठी विज्ञान प्रदर्शनासाठी भेट आणि उद्घाटक म्हणून या तालुक्याचे गट विकास अधिकारी आदरणीय पुरुषोत्तम वैष्णव साहेब हे उपस्थित आहेत। माझे सर्व सहकारी उपस्थित आहेत। कैलास आपले गायकवाड साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती आहेत। या शाळेचे मुख्याध्यापक आहेत। सर्वांनी छान पद्धतीने आयोजन केलं आहे। सर्व शाळांना शुभेच्छा। प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या या तालुकास्तरीय सहभागींना जिल्हास्तरीय पाठवण्यासाठी होईल आणि जे कोणी उत्तम जे प्रथम द्वितीय पुरस्कार प्राप्त होतील त्यांच्यासाठी शुभेच्छा। आज महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे 52वे तालुकास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शन ठेवलेले आहेत। या प्रदर्शनाचे उद्घाटन किनवट तालुक्याचे गट विकास अधिकारी माननीय वैष्णव साहेब तसेच गट शिक्षण अधिकारी गंगाधरजी राठोड साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड साहेब, मोकळे साहेब, या केंद्राचे केंद्र प्रमुख कानिंदे साहेब सर इत्यादी मान्यवरांनी इथे उद्घाटन केले। माध्यमिकमधून 30 प्रयोग आणि प्राथमिकमधून 42 शाळांनी इथं नोंद केलेली आहे आणि या प्रदर्शनामध्ये भरघोस असं विद्यार्थ्याचं मार्गदर्शक शिक्षक करत आहे आणि आपण इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। ते म्हणजे नैसर्गिक संसाधन हवा याचा वापर करून मी एक पवनचक्की उभी केली आहे। हे हवेमार्फत फिरते। हवेमार्फत फिरल्यामुळे लाईट तयार झालेली लाईट मी या कंट्रोल स्टेशनमध्ये साठवणूक करून ठेवते। हे लाईट आपल्याला मग गावातल्या रस्त्यावरचे काम किंवा सार्वजनिक ठिकाणी व याचा वापर घरोघरी करता येतो आणि असे 4-5 प्लांट गावात उभे केले तर गावाची लाईटची समस्या हमेशासाठी दूर होईल आणि आपले गाव आत्मनिर्भर बनेल। धन्यवाद।